गोव्यातील स्वस्त दारूला महाराष्ट्रामधील एका ब्रँडेड कंपनीचे लेबल लावून विकण्याचा प्रताप काही तरुण करत होते. मात्र यांना आता अटक करण्यात ठाणे पोलिसांना यश आल्याचं पाहायला मिळालंय. गोवा राज्यामधील स्वस्त मद्याच्या बाटल्यांना डोंबिवलीमध्ये नामवंत कंपनीच्या ब्रँडचे लेबल लावून बाजारात बनावट मद्य विकणाऱ्या आणि डोंबिवली पूर्व भागामधील नेरुरकर रोड सुदामवाडी या ठिकाणी बनावट लेबिंग करून वाहतूक करणाऱ्या वाहनाला गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतला आहे. 30 लाखाचे बनावट मद्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. ही कारवाई रात्री 8:30 वाजता डोंबिवली येथील सुदामवाडी या ठिकाणी करण्यात आली. पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून मद्य वाहून नेणारे वाहन देखील जप्त करण्यात आलं आहे. गुन्हे शाखा ठाणे शहरचे घटक 1 चे इंचार्ज सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की डोंबिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेरुरकर रोड सुदामवाडी या ठिकाणी गोवा येथे बनवली जाणारी विदेशी दारू जी महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी ज्याला बंदी आहे अशी दारूच्या बॉटल्स त्या ठिकाणी आणून त्याचं लेबल त्याचं पॅकिंगचं जे मटेरियल आहे ते सर्व चेंज करून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी असलेले जे अधिकृत लेबल आहे ते त्याच्यावर लेबल आणि रिपॅकिंग करून त्याची विक्री महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या दारूची विक्री होत आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्या अनुषंगानं घटक 1 चे इंचार्ज PI सचिन गायकवाड यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्याचबरोबर PSI घुगे आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली, ज्यामध्ये घटक 1 च्या टीमला एकूण जवळपास 450 विदेशी दारूचे बॉक्स मिळाले. जवळपास 18,000 पेक्षा जास्त विदेशी दारूचे त्या बॉटल्स आहेत. त्याचबरोबर प्रिंटिंग मशीन, प्रिंटिंगसाठी लागणारं साहित्य, हॉट एअर गन आणि इतर काही साहित्य जे छपाईसाठी किंवा लेबल चिकटवण्यासाठी जे काही वापरण्यात येत होतं असं साहित्य देखील त्या ठिकाणी मिळून आलं. जवळपास 50 लाखाचा अंदाजे 50 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्या आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केलं असून त्यांना 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे.